सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांची टीम आली होती, मला वाटते की 2 आठवडे झाले असतील. तर त्यांनी पाहणी केली. त्यांनी 4-5 छोटे कंप्लायन्सचे मुद्दे त्यांनी सांगितले की असं आपण करून घ्या. तो कंप्लायन्स झाला आहे. आम्ही त्यांना कंप्लायन्स रिपोर्ट पाठवला आहे. त्यांनी ओके म्हटलं आहे. आता नेक्स्ट त्यांचे 3 स्टेप आहे. नंबर 1, एअरफोर्सच्या सोबत एक MOU सारखा एक करावे लागते. प्रत्येक एअरपोर्टच्या असते ते 15 ऑगस्ट 20 ऑगस्टपर्यंत होऊन जाते. एकदम रुटीन मॅटर असते. प्रत्येक एअरपोर्टच्या एक अंडरस्टँडिंग MOU असते एअरफोर्सच्या सोबत. तर तो होऊन जाईल 15-20 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर एक BCAS बॉडी असते, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी. हे लोक येणार हा ना, कदाचित 15-20 ऑगस्टपर्यंत. आणि ते लोक पाहणी करून सांगणार की कुठे गार्ड असला पाहिजे, चेकिंगचे कोण लोक असले, आणि तेच लोक प्रोव्हाइड करतात. तीच बॉडी प्रोव्हाइड करतात. ते फक्त एक पाहणी करतात की आम्हाला कुठे किती गार्ड आणि सिक्युरिटी काय करावे लागते. ते 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान तो पण होऊन जाणार. त्यानंतर DGCA जे आहे, जे एपेक्स बॉडी असते, जे ॲक्च्युली लायसन्स देत असतो, ते डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन असतात हा ना. DGCAचे समोर आमचे जे एअरपोर्टचे अधिकारी आहेत ते लोक जाऊन सादरीकरण करणार. ते जवळपास माननीय उपमुख्यमंत्री साहेब आले होते. तर परवा मी त्यांच्याशी भेटलो आणि त्यांना मी विनंती केला की हे DGCAची जी टीम आहे ना, त्यांच्यासमोर आम्ही सादरीकरण करू. आणि त्यानंतर ते इन्स्पेक्शनसाठी येतात. तर इन्स्पेक्शनसाठी कधी खूप वेळ लागते. मतलब असं पण हे आहे की 3-4 महिने पण लागले आहेत. पण तो फडणवीस साहेबांना मी रिक्वेस्ट केला आहे. सरनी सांगितलं आहे की तुम्ही जसा तुमची सादरीकरण झाली तुम्ही मला सांगा, तो टीमला मी पटकन पाठवतो. तर आम्हाला असा खात्री आहे की ऑगस्ट शेवटचीपर्यंत किंवा सप्टेंबरचे पहिले आठवड्यापर्यंत ते टीम येऊन जाणार है ना. उसके पहले भी हो सकता है, मैं थोड़ा सेफली बता रहा हूँ की पहिला आठवड्यात सप्टेंबरपर्यंत तो टीम येणार. आणि त्यांचे पण जे काही कंप्लायन्सचे मुद्दे असणार, पण ते जे मुद्दे असणार ना, ते फार काही वेगळं नसणार. कारण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची जी टीम आली होती ते DGCAच्या जे इन्स्पेक्शन फॉर्मॅट जे चेकलिस्ट असतात ना, त्यावरच ते चेक करून जातात. वेगळा काहीच फार नाही राहणार. त्याचे आम्ही कंप्लायन्स करणार आणि तो कंप्लायन्स केल्यानंतर तो लायसन्स मिळणार. माझा असा अनुमान आहे की ऑक्टोबरमध्ये लायसन्स भेटला पाहिजे. मला असं वाटते की ते याचे अगोदर पण मिळू शकतो. पण त्याबद्दल मी थोडा कॉशियस आहे, कारण नाही भेटला तर नंतर तुम्ही सांगणार की हे कसा झाला. आणि हे सगळे जे बॉडी आहेत ना, DGCA, हे सगळे आमचे खाली नाही आहे. मतलब त्यांचा एक वेगळा नियम आहे, वेगळा कानून आहे. पण ऑक्टोबरपर्यंत लायसन्स मिळाला पाहिजे. त्यानंतर जे विमानसेवा ॲक्च्युली सुरू होण्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांची त्या पण चर्चा केली. त्यांनी सांगितलं की लायसन्सवर आला तर तुम्ही सांगा, आम्ही 1-2 एअरलाईन्सला कॉन्टॅक्ट करून ते ॲक्च्युअली फ्लाईट्स सुरू करण्याचे फडणवीस सर ते पाठपुरावा करते. ऑक्टोबरपर्यंत लायसन्स भेटून जाईल. लायसन्स भेटेल. लायसन्स नाही, लायसन्सच्या आणि आचारसंहिताचे काही घेणं नाही. तो वेगळं मॅटर आहे. मतलब जर आचारसंहिता लागली आणि तुम्हाला उद्घाटन करायचे तो शक्य नाही आहे हा ना. पण आचारसंहिता आणि लायसन्स आणि विमानसेवा सुरू होण्यामध्ये काहीच हे नाही आहे. आचारसंहिता ही जी पूर्ण प्रणाली तयार झाली आहे, आचारसंहिता यामुळे तयार झाली आहे की प्रत्यक्ष तुम्ही कुठल्या गोष्टीचा वापर करून तुम्ही मतदारचे वर प्रभाव तुम्हाला नाही हे केलं पाहिजे. उद्घाटन नाही झालं पाहिजे, नवीन स्कीम्स नाही लॉन्च झालं पाहिजे. पण आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की जे काम ऑलरेडी सुरू आहे त्याबद्दल कुठल्या प्रकारची चर्चा नाही. तुम्ही नवीन वर्क ऑर्डर, नवीन प्रमाण नाही देऊ शकत, नवीन योजनाची अनाऊन्समेंट नाही करू शकत हा ना. आचारसंहिता असताना असा आम्ही अनाऊन्समेंट नाही करू शकत की आम्ही इथे नवीन एअरपोर्ट तयार करू. पण जे काम ऑलरेडी सुरू आहे त्याबद्दल कुठल्या प्रकारचे हे नाही, इन प्रोसेसमध्ये हे नाही आहे. ऑपरेशनल बाउंड्री वॉल तयार आहे, त्याचं फक्त हाईट रेज करायचे होते, तर हाईट रेज आम्ही केली. ऑपरेशनल बाउंड्री वॉलच्या बाहेर ते एन्क्रोचमेंट आहे. आणि प्रॉब्लेम आहे की ते सगळे कोर्ट केसमध्ये आहेत. सिव्हिल कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये स्टे मिळाला आहे त्यांना हा ना. खूप जास्त एन्क्रोचमेंट आणि ते सगळे स्टेमध्ये आहेत हा ना. तो अगोदर असा झाला होता की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे अधिकारी होते त्यांच्या असं म्हणणं होतं की ते पूर्ण तुम्ही हे करून द्या, त्यानंतरच लायसन्स मिळणार. त्यानंतर खूप पाठपुरावानी सगळ्यांना विनंती करून आम्ही हे केलं आहे की तुम्ही ऑपरेशनल बाउंड्री वॉलवर आम्हाला लायसन्स द्या. ते नंतरचा भाग आहे ना तो. आता काय की आता डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आहे. असं समजा की आमच्या बाजूमध्ये निकाल मिळाला, एअरपोर्टच्या बाजूमध्ये निकाल निघाला,
ते लोग हाई कोर्ट मध्ये जातील, सुप्रीम कोर्ट मध्ये जातील, तो वो तो आपका फंस जाएगा. तो अभी ऑपरेशनल बाउंड्री वॉल पे वो लोग तैयार हो गए. ॲक्च्युली एक संजीव कुमार सर होते, ते चेअरमॅन होते एअरपोर्ट अथॉरिटी, महाराष्ट्र कॅडरचे IAS ऑफिसर होते, त्यांच्याशी बोलून नोंदणी झालं. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.